अध्याय 14. भगवंता, यमलोक किती मोठा आहे, यमाचा दरबार कसा आहे, आणि त्या ठिकाणी जे पुण्यवान आत्मे यमाच्या दरबारामध्ये येतात त्यांचे मार्ग कोणकोणते आहेत, आणि भयंकर दुर्गम असणारा हा यमदेव जे पुण्यात्मे आहेत त्या पुण्यात्म्यांशी कसा वागतो, यमाचा दरबार कुणी तयार केला, काय त्याचा आकार आहे, याविषयी मला सखोल माहिती सांगा. भगवंता, पापी आत्म्याला ज्या वैतरणी नदीमधून प्रवास करावा लागतो, पापी आत्म्याला जी वैतरणी पार करावी लागते, त्या पापी जीवात्म्याचा दुर्गम व खडतर प्रवास मी ऐकलेला आहे. आता जे पुण्यात्मे आहेत, जे जपी तपी संन्यासी आहेत, व्रतधारक आहेत, पुण्यकर्म करणारे आहेत, दान धर्म देणारे आहेत, त्यांच्याशी यमदेव कसे वागतात आणि त्या यमाच्या दरबारामध्ये त्यांचं स्वागत कशा प्रकारे होतं. दक्षिण द्वारामधून जे लोक येतात ते तर हा यमाचा दरबार पाहू सुद्धा शकत नाहीत, परंतु पूर्व, पश्चिम आणि उत्तर या 3 द्वारामधून जे पुण्यवान लोक येतात त्यांच्या येण्या जाण्याच्या ज्या वाटा आहेत त्या कशा आहेत, आणि या संपूर्ण यमपुरीचं वर्णन भगवंता मला सांगा. गरुडजींचा प्रश्न भगवंत आता या गरुड पुराणाच्या 14व्या अध्यायामध्ये उत्तर देतील. तत्पूर्वी गोड असं भगवंताचं स्तवन करूया. हरे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता घडो पुण्यराशी. नमस्कार माझा तया संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे
नमः। ओम मातृदेवो भव पितृदेवो भव। ओम नमः पार्वते पते हर हर महादेव। राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी। गोड अशा भगवंताचं स्तवन करून कथेला सुरुवात करूया। गरुडजींचा प्रश्न आहे, भगवंता, भयंकर असणाऱ्या यमदेवाच्या दरबाराचं वर्णन मला ऐकण्याची इच्छा आहे। कसा आहे धर्मराजाचा दरबार, कसं आहे धर्मराजाचं नगर, कुठं आहे स्थित, आणि लांबी रुंदी उंची किती आहे, कशी आहे, त्याविषयी सखोल मला सांगा। त्यावेळी भगवान श्री विष्णू सांगतात, ज्यावेळी पुण्यात्मा या धर्मराजाच्या त्याच्या पुण्यकर्मानुसार धर्मराजाचं जे नगर आहे त्या नगरामध्ये ज्यावेळी पोहोचतो, जी यमपुरी आहे त्या यमपुरीचं वर्णन गरुडा मी तुला सांगतो, ऐक। दक्षिण आणि नैऋत्य दिशेच्या मधोमध संपूर्ण वज्राचा बनलेला हे वैवस्वत नगर, अभेद्य असं नगर आहे, ज्या नगरामध्ये कुठलाही राक्षस संचार करू शकत नाही। मोठमोठ्या तटबंदी बांधलेल्या आहेत। नारद मुनींसारखे ऋषी सुद्धा, देवर्षी सुद्धा त्या नगरामध्ये डायरेक्ट असं प्रवेश करू शकत नाही। अभेद्य असा किल्ला असल्यासारखं यमदेवाचं नगर कसं आहे, चौरसाकार आहे। 4 दरवाजे आहेत, पूर्वेला एक, पश्चिमेला एक, दक्षिणेला एक, उत्तरेला एक, 4ही बाजूने दरवाजे आहेत। त्या 4 दरवाजामधून दक्षिण दिशेला जो दरवाजा आहे त्या दरवाजातून केवळ पापात्मेच नरकामध्ये येतात, आणि दक्षिण दिशेचं जे द्वार आहे त्या द्वारापासून ही जी यमपुरी आहे, यमाचा जो दरबार आहे तो तर पाहूच शकत नाही। परंतु जे पुण्यात्मे आहेत त्या पुण्यात्म्यांनी पूर्व दिशा, पश्चिम दिशा व उत्तर दिशा या 3 दिशेद्वारे, त्या 3 दिशेचे जे द्वार आहेत त्या द्वारामधून जे पुण्यात्मे यमदेवाच्या दरबारामध्ये येतात त्यांनाच फक्त यमाचा दरबार पाहायला मिळतो। जे वेदाचे उपासक आहेत, ज्यांनी तपश्चर्या केली, ज्यांनी सदाचरणाने वागले, ज्यांनी सत्याचा मार्ग अवलंबला, ज्यांनी धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, देवाची भक्ती करणारे, देवीची उपासना करणारे असे निरनिराळे भक्त जेव्हा त्या द्वारामधून येतात त्यावेळी त्यांना यमपुरी कशी दिसते आणि त्या यमपुरीचा आकार कसा आहे। 4 दरवाजे उंचच्या उंच तटबंदी अशा बांधलेल्या आहेत। 10,000 योजना एवढा आकार आहे, भव्य आणि उंच असणारा हा दरबार। त्या जे वैवस्वत नगर आहे त्या नगरामध्ये चित्रगुप्ताचं निवासस्थान आहे। चित्रगुप्त जवळपास 25 योजने लांबी आणि रुंदीचा औरस चौरस असणारा चित्रगुप्ताचा महल आहे। जो जीवात्मा आहे का, त्यांनी आयुष्यभरामध्ये पापकर्म केली, पुण्यकर्म केली, त्यांच्या पापकर्माचा आणि पुण्यकर्माचा हिशोब चित्रगुप्ताकडे ठेवला जातो। भगवंताच्या दरबारामधला एक नियम आहे, तुम्ही पाप कर्म करा, पुण्य कर्म करा, प्रत्येक कर्माचा हा भोग तुम्हाला भोगावाच लागेल। भगवंताच्या दरबाराचा हा नियम आहे। आणि ज्या
पापात्म्यांनी, ज्या पुण्यात्म्यांनी ज्यांची त्यांची जी कर्म केली त्यांच्या त्या त्या कर्माप्रमाणे त्यांना नरकामध्ये अथवा यमदेवाच्या दरबारामध्ये यायला मिळतं. भयंकर मोठा असणारा या चित्रगुप्ताच्या निवासस्थानामध्ये सर्व जीवात्म्याच्या पापाचा पुण्याचा हिशोब चित्रगुप्त ठेवत असतात. त्याच्या कायेने, वाचेने आणि मनाने जे त्या जीवात्म्याकडून पाप घडलेली आहेत, जी पुण्य घडलेली आहेत, गुप्त दान घडलेली आहेत, त्या सर्वांचा हिशोब चित्रगुप्त त्यांच्या निवासस्थानामध्ये करत असतात. भयंकर असणारा हा यमाचा दरबार, चित्रगुप्ताचं नगर, चित्रगुप्ताचं भवन, विश्वकर्म्याने या सर्वांची निर्मिती केली. ज्यावेळी विश्वकर्म्याकडं या यमदेवाचं नगर बांधण्याचं ज्यावेळी विश्वकर्मा ऋषींना सांगितलं, त्यावेळी त्यांनी तपो आचरण करून, तपश्चर्या करून, एकाग्र चित्ताने स्वतःच्या स्वात्मबळावरती ही यमपुरी निर्माण केली. आणि त्या यमपुरीमध्ये त्या चित्रगुप्ताच्या जो महल आहे, चित्रगुप्ताच्या महलाचं वर्णन भगवान श्री गरुडाला सांगत आहे. 25 योजने औरस चौरस लांबी आणि रुंदीचं असलेलं चित्रगुप्ताचं निवासस्थान. त्या चित्रगुप्ताच्या निवासस्थानामध्ये कुशल चित्रे आहेत. त्या निवासस्थानामध्ये ज्या महालाचे जे शिखर आहेत, सुवर्णाचे शिखर, भगव्या रंगाच्या पताका बांधलेल्या आहेत, मोत्यांच्या झालरी ज्या महलाला आहेत, त्या महलाची एवढी दिव्य आणि भव्य शोभा. गंधर्व, अप्सरा, गायन, नृत्य, वादन सर्व चित्रगुप्ताच्या सेवेमध्ये या ठिकाणी आहे. चित्रगुप्ताच्या पूर्व दिशेला ज्वर महल आहे. ज्वर म्हणजे ताप, ताप महल आहे. पश्चिम दिशेला त्याच चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये पश्चिम दिशेला काळपाशाचा महल आहे. त्या ठिकाणी अपचन, अरुची यांचा वास रात्रंदिवस असतो. अरुची म्हणजे तोंडाची चव जाणे. दक्षिण दिशेला शूळ महल आहे, वेदना महल, जे कातडीचे जेवढे रोग आहेत, चर्मरोग, मनुष्याच्या कर्मानुसार त्याला रोग प्राप्त होतात. मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये काय कर्म केले म्हणजे करत आहे, त्या कर्मानुसार चित्रगुप्त लगेच त्या महालामध्ये आदेश पाठवतात. चर्मरोग, त्याच्या कर्मानुसार त्याला चर्मरोग होतात, कातडीचे रोग होतात. आणि त्याच दक्षिण दिशेला विस्फोटक राहतात. आणि चित्रगुप्ताच्या उत्तर दिशेला क्षयरोग आणि पंडुरोग राहतात. मनुष्यानं आपल्या आयुष्यामध्ये जी कर्म आचरली, जी कर्म केली, त्या कर्माचा हिशोब लगेच त्याला त्याच जन्मामध्ये मिळतो. आणि चित्रगुप्त लगेच त्या महालाला दूताद्वारे आदेश पाठवतात आणि त्याच्या कर्मानुसार त्याच्या शरीरामध्ये रोग पाठवला जातो. मनुष्य म्हणतो माझं तर सगळं शरीर सुदृढ होतं, मग रोग शरीरामध्ये उत्पन्न कसा काय झाला? तर माणसाच्या कर्मामुळे, त्याच्या कर्मामुळे त्याच्या शरीरामध्ये रोग उत्पन्न, क्षयरोग, पंडुरोग, चर्मरोग, वेगवेगळे आजार, आधी व्याधी, हे जे सगळे उत्पन्न होतात ज्यांच्या त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न होतात. ईशान्य दिशेला मस्तकशूळ आहे आणि त्याच नगरीमध्ये नैऋत्य दिशेला अतिसार आणि वायव्य दिशेला थंडीपासून जे जे रोग उद्भवतात ते वायव्य दिशेला, त्या चित्रगुप्ताच्या वायव्य दिशेला तो रोगमहल आहे. आता जे धर्मराजाची नगर आहे, धर्मराजाची जी यमपुरी आहे, त्या चित्रगुप्ताच्या महालापासून 20 योजने दूर, 20 योजने लांब धर्मराजाचं नगर आहे. यमधर्माचा महाल आहे.
200 योजने लांबी आणि रुंदी औरस चौरस 200 योजनाचा असलेला हा यमाचा महाल. त्या महालाची दालने सोन्याची दालने आहेत. वैडूर्यमण्याचे खांब आहेत. 50 योजने उंची असणारा तो यमाचा महल. त्या यमाच्या महलाचे कळस सुवर्णाचे आहेत. स्फटिकाचे जिने आणि ज्या फरशा आहेत यमधर्माच्या त्या हिऱ्याच्या फरशा आहेत. हिरे माणिक मोती जडवलेले त्या फरशामध्ये. त्या हिरे माणिक मोती फरश असलेली जमीन यमधर्माच्या महालाची आहे. ज्या खिडक्या आहेत खिडक्यांना मोत्याच्या झाली पांघरलेल्या आहेत. रात्रंदिवस गंधर्व गायन करत राहतात. अप्सरा नृत्य करत असतात. आणि यमधर्माच्या दाराला खिडक्याला जी तोरणे बांधलेली आहेत ती तोरणे सोन्याची तोरणे आहेत. त्या तोरणांना छोट्या छोट्या घंटा बांधलेल्या आहेत. आणि त्या घंटा रात्रंदिवस गुंजाराव करीत असतात. रात्रंदिवस गंधर्वांचं गायन, अप्सरांचं नृत्य आणि अखंड भगवंताच्या नामाचा जयघोष धर्मराजाच्या नगरामध्ये. धर्मराजाचं नगर, धर्मराजाचा महाल, ज्या ठिकाणी धर्म आहे, धर्माशिवाय तिथे दुसरं काहीच चालत नाही. गरीब श्रीमंत मोठा लहान या सगळ्या गोष्टी सगळ्यांप्रती समभाव असणारा यमधर्माचा महाल आहे. यमधर्माच्या महालाचं वातावरण कसं आहे? समशीतोष्ण वातावरण आहे. मन प्रसन्न करणार. आजकाल तर एसी वगैरे आहेत, परंतु त्या यमधर्माच्या महालामध्ये मनावर वातावरण होतं समशीतोष्ण. शास्त्र काय सांगतं? घरामध्ये मनाला प्रसन्न करणारं वातावरण कसं असावं? समशीतोष्ण वातावरण मनाला प्रसन्नता निर्माण करून देते. थंडीच्या दिवसामध्ये तेवढं शीतही नाही आणि तेवढं उष्णही नाही. ज्यावेळी थंडीमधून माणूस बाहेर घरामध्ये येतो त्यावेळी त्या वातावरणामध्ये किती शांती त्या जीवाला लाभते. त्यावेळचं जे वातावरण असतं का ते मनाला शांती प्रदान करणारं असतं. थंडीच्या दिवसामध्ये घरामध्ये जे वातावरण असतं ते समशीतोष्ण असतं. आणि शास्त्र काय सांगतं? ते वातावरण मनाला शांती प्रदान करून देत. अतिशय थंड असं एसीचं वातावरण मनाला शांती नाही प्रदान करू शकत. यमाच्या दरबारामधलं, त्या यमाच्या महालामधलं समशीतोष्ण वातावरण आहे. 50 योजने उंचीचा हा महल आणि 100 योजनांचा यमाचा दिव्य दरबार आहे. त्या दरबारामध्ये भगवंताच्या नामाचा नामस्मरण करत, नाम जप करत, जपी तपी मुनी संन्यासी वेद उपासक वेद पाठक सगळेच्या सगळे पुण्यकर्म करणारे त्या दरबारामध्ये राहतात. यमाच्या दरबारामध्ये तो दरबार कुणाला पाहायला भेटतो? जे तपी आहेत, ज्यांनी तप आचरण केलं त्या तप्यांना यमाचा दरबार पाहायला मिळतो. जे व्रतधारक आहेत, ज्यांनी व्रत केली, सोमवारचं व्रत असेल, एकादशीचं व्रत असेल, त्या व्रतधारकांना हा यमाचा दरबार पाहायला मिळतो. जे सत्यवचनी आहेत, ज्यांच्या मुखातून केवळ सत्यच निघतं, त्या सत्यवचनांसाठी यमाचा दरबार आहे. जे संन्यासी आहेत, संन्यासी लोकांसाठी, ज्यांनी हा संसार सोडून संन्यास धारण केला, त्या संन्याशांना यमाचा दरबार पाहायला मिळतो. जे सिद्धयोगी आहेत, योगाच्या बळावरती, योगाच्या साधनेवरती ज्यांनी सिद्धता प्राप्त करून घेतली, ते सिद्धयोगी. ज्ञानेश्वर महाराजांनी योग सांगितलेला आहे.
ज्यावेळी कुंडलिनी मनुष्याची जागृत होते का, ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असणारा प्राण, मग योगी जे आहेत ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी ध्यान कसं लावतात, सिद्धता कशी प्राप्त केली, तो योग मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे. ज्यावेळी आपण ज्ञानेश्वरी श्रवण करू त्यावेळी योग मार्गाचं विस्तीर्ण असं वर्णन करूया. परंतु ते योगी योग मार्गाच्या बळावरती ज्यांनी सिद्धता प्राप्त करून घेतली ते सिद्धयोगी त्या यमाच्या दरबारामध्ये जाऊ शकतात. त्यांना म्हणजे पाहता येतो तो दरबार. ज्यांचं आचरण पवित्र आहे, पवित्र आचरण करणारे, सगळ्यांप्रती शुद्ध भाव, मनामध्ये कुणाविषयीच द्वेष भावना नाही, कुणाविषयी राग नाही, लोभ नाही, मत्सर दंभ काही नाही. सगळ्या जीवांप्रती भाव कसा आहे, शुद्ध भाव. जे जे दृष्टी दिसे भूत ते ते मानी जे भगवंत, अशी भावना ज्यांची स्थिर आहे ते यमाच्या दरबारामध्ये जातात. भगवंत सांगत आहेत, ज्यांनी शुभ कर्म केली, शुभ कर्मच्या बळावरती यमाच्या दरबारामध्ये जातात. आणि धर्मराजाचं आता आसन भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. 10 योजने लांब असं असणार यमराजाचा बसण्याचा या ठिकाणी आसन, रत्न जडलेले आहेत त्याला, बहुमूल्य असे रत्न जडवलेलं यमराजाचं शुभासन बसण्यासाठी 10 योजने विशाल असणार. यमाची अंग कांती निळ्या आकाशासारखी आहे, निळ्या ढगाप्रमाणे. त्या यमराजाच्या दरबारामध्ये यमराजाचे आज्ञापालक मृत्युदेव, काळपुरुष, चित्रगुप्त आणि यमासारखेच ताकदबाज असणारे, यमा एवढीच शक्ती असणारे आज्ञेवर हुकुम योद्धे, हे यमाचे सगळे आज्ञापालक आहेत. यमधर्माच्या एका इशाऱ्यावरती यमधर्माचं सर्वच्या सर्व ऐकतात. आणि त्या पुण्यवंताला यमदेव दर्शन कसं देतात पहा. त्या यमाच्या दरबारामध्ये अजून कोण कोण राहतं, पितर राहतात. अग्निश्वाता, सोम, उन्व, स्वधावंत, बहिर्षद, साकार व निराकार हे पितर यमाच्या दरबारामध्ये राहतात. आर्यामा पितर आणि जे देहधारी पितर आहेत मुनिजन, अखंड सेवेसाठी तत्पर, धर्माचं कार्य करतात. मनुष्य काही पुण्यकर्म मनुष्याच्या मध्ये त्यांना वाटतं की मी पुण्यकर्म करत आहे, परंतु त्यांच्या त्या पुण्यकर्माचा हिशोब त्यांनी केलेले कर्म पुण्याचेच आहे का. काही काही गोष्टी माणसाच्या हातून नकळत घडत असतात. त्या जीवात्म्याला वाटतं मी जाणीवपूर्वक थोडी केलेलं आहे, माझ्या हातून ते नकळत घडलं. मग त्यांचा हिशोब सुद्धा हे सगळेच्या सगळे जे अधिकारी आहेत ते हिशोब करतात. ह्यानं केलेले कर्म पापकर्मामध्ये ग्राह्य धरायचं की पुण्यकर्मामध्ये. त्या यमाच्या दरबारामध्ये केवळ धर्माप्रमाणेच वागणूक सर्वांना दिली जाते. धर्म आहे त्या ठिकाणी. आणि जे सगळे मुनिजन आहेत ते यमाच्या सेवेसाठी तत्पर आहेत. आता मुनी कोणकोणते आहेत? अत्री, वसिष्ठ मुनी, पुलह, दक्ष, क्रतु, अंगिरा, भृगु, पुलस्ती, नारद यांसारखे श्रेष्ठ श्रेष्ठ मुनी मनुष्याच्या पाप पुण्य कर्माचा हिशोब करून यमधर्माच्या आदेशाप्रमाणे धर्मच सांगून पुण्यकर्म की पाप कर्म यांचा हिशोब करतात. यानंतर यमाच्या दरबारामध्ये अजून राजे राहतात. मनु, दिलीप, सगर, भगीरथ राजा, अंबरीश, मुचकुंद, पृथुराजा, निमी, ययाती, पुरु, भरत आणि नळ राजासारखे राजे यमाच्या दरबारामध्ये सेवेसाठी आहेत. सेवेसाठी म्हणण्यापेक्षा धर्माचं कार्य करण्यासाठी आहे.
आता जे पुण्यवान लोक आहेत, आता यमाच्या या दरबाराला 4 रस्ते आहेत. संपूर्ण आपण सांगितलं की औरस चौरस असलेला हा चौकोनी महल, 4 बाजूचे 4 दरवाजे. दक्षिण दरवाजाचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. दक्षिण दरवाजा मार्फत पापी जीवात्मा जातात. परंतु जे पुण्यवान आहेत, आता पूर्व दिशेला दरबार आहे. पूर्व दिशेला जो दरवाजा आहे त्या दरवाजाचं वातावरण कसं आहे आणि त्या दरवाजातून कोण कोण येतं त्याविषयीचं वर्णन भगवंत सांगत. त्या पूर्व दिशेचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला पारिजातकाच्या झाडांची थंडगार सावली आहे. दोन्ही बाजूंनी रत्नखचित या ठिकाणी रत्नखचित रस्ते आहेत आणि या पूर्व दिशेला सारखं विमानांची ये जा असते. सारखं विमान जे पुण्यजीव आहेत त्यांना आणून सोडतात, अजून पुढच्या ब्रह्मलोकामध्ये पुण्यजीवांना घेऊन जातात. या पूर्व दिशेचा पारिजातकाची दोन्ही बाजूंना सावली, दोन्ही बाजूंना रत्नखचित या ठिकाणी रस्ते आहेत. यानंतर विमान, हंसाचे थवे त्या मार्गाने येत जात असतात. आता त्या रस्त्यानं कोण कोणाला जायला भेटतं, कोण त्या ठिकाणचे अधिकारी आहेत, कोण त्या पूर्व दिशेच्या दरवाजातून यमधर्माचा दरबार पाहू शकतो. जे चारित्र्यवान आहेत, ज्यांनी आपलं चारित्र्य सांभाळलं का, आपल्या चारित्र्याला ज्यांनी डाग लागू दिला नाही, अशा चारित्र्यवान लोकांना पूर्व दिशेमधून आत घेतलं जातं. त्यानंतर जे पुण्यवान आहेत, ज्यांनी आयुष्यामध्ये पुण्यकर्म केली, दानधर्म केला, त्या पुण्यवान जीवांना पूर्व दिशाच्या दरवाजानं आत घेतलं जातं. जे ब्रह्मर्षी आहेत, देवीचे देवतांचे भक्त, भगवान शंकरांचे भक्त, जे उन्हाळ्यामध्ये पानपोया उघडतात का, उन्हाळ्यामध्ये पानपोया उघडणाऱ्यांना त्यांनी आयुष्यामध्ये काय कर्म केली ती गोष्ट बाजूला राहिली, परंतु डायरेक्ट पूर्व दिशेमधून त्या जीवाला यमाचा दरबार पाहायला मिळतो. म्हणून उन्हाळ्यामध्ये अवश्य पानपोया उघडाव्या, पाणी दान द्यावं म्हणतात की तहानलेल्या जीवाला पाणी पाजावं. त्या एवढं पुण्यकर्म कशामध्येच नाही आहे. मग हेच तर सांगितलेलं आहे. त्यानंतर जे साधू मुनिजनांना दान धर्म करतात, सत्पात्राला जे दान देतात, हिवाळ्याच्या दिवसामध्ये मुनिजनांना किंवा गरीबवंतांना जे इंधन दान देतात का, लाकूड, ते सुद्धा त्या पूर्व दरवाजामधून आत येऊ शकतात. ज्यांनी सत्याच्या मार्गाने चालले, सत्याचा मार्ग पकडला, सत्य मार्गाने जाणारे जीव, सत्याच्या मार्गाचं अवलोकन करणारे, ज्यांनी राग लोभ कधीच मानला नाही, या रागाला लोभाला कधीच बळी नाही पडले, ज्यांनी आई वडिलांची सेवा केली, जमीन दान दिली, घर दान दिलं, पैसा दान दिला, विद्या दान दिली. विद्या सुद्धा एक प्रकारचं दान आहे. विद्या सुद्धा एखाद्याला जर एखादी कला सांगितली तर ते दान आहे. त्यानंतर जे पुराण कथेकरी आहेत, जे पुराण सांगतात, गरुड पुराण असेल, रामायण, भक्तिविजय, महाभारत, पांडव प्रताप, हे जे पुराणाची जे कथा सांगणारे आहेत का कथेकरी, त्यांना त्या पूर्व दरवाजामधून आत घेतलं जातं. त्यानंतर पुराणांचं श्रवण करणारे श्रोते, तुम्ही आता श्रोते वर्ग, तुम्हाला सुद्धा तुम्ही आयुष्यभर भगवंताची कथा ऐकली, रामायण ऐकलं, पांडव प्रताप ऐकलात, गरुड पुराण ऐकलात, भक्ती विजय, हरी विजय, राम विजय, भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, श्रीमद भागवत महापुराण यासारखे पवित्र आणि दिव्य ग्रंथांचं श्रवण आपण केलात
आपलं आयुष्यामध्ये खूप पुण्यफलाची प्राप्ती आपणाला झाली. मग आपणाला सुद्धा त्या पूर्व दरवाजामधून आत घेतलं जातं. यानंतर जे पुराणांचं पारायण करणारे आहेत, पुराणांचं पारायण करणाऱ्यांना सुद्धा त्या यमधर्माच्या पूर्व दिशेनं आत घेतलं जातं. ज्यांची बुद्धी शुद्ध आहे, शुद्ध बुद्धी असणारे आणि सदाचरणाने जगणारे. बुद्धीचे बी प्रकार आहेत. काहींना बुद्धीच नसते, काहींना बुद्धी असते परंतु शुद्ध नसते, अशुद्ध बुद्धी. त्या बुद्धीमध्ये इतरांविषयी द्वेष भावना, इतरांविषयी राग, त्या बुद्धीमध्ये दान धर्म करण्याची वृत्तीच नाही, आई वडिलांची सेवा करण्याची वृत्तीच नाही. भावाबद्दल द्वेष, बहिणीबद्दल द्वेष, सासू सासऱ्यांबद्दल द्वेष, जे जीवात्मे आपल्या सुनेबद्दल द्वेष बाळगणारे, त्यांच्या बुद्धीमध्ये का द्वेष भावना असलेली बुद्धी. त्या जीवांना दक्षिण द्वारानेच नरकामध्ये जावं लागलं. परंतु जे सत्पुरुष आहेत, पुण्य मार्गावर चालणारे आहेत, ते पूर्वद्वाराचे अधिकारी आहेत. यानंतर उत्तर दिशेचा मार्ग भगवंत सांगत आहे. उत्तर दिशेच्या मार्गाने कोण कोण आत येत? उत्तर दिशेचा हा जो मार्ग आहे, या मार्गाने रथ, पालख्या, मेने यांची नेहमी वाहतूक होत राहते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हरिचंदन वृक्ष आहे, दोन्ही बाजूंना शीतळ अशी सावली आहे आणि मधुर अमृताने भरलेली ठिकठिकाणी सरोवरे, तळे या उत्तर मार्गाने आहे. आणि त्या सरोवरामध्ये हंस, चारवाक, सारस क्रीडा करत आहेत. त्या अमृत जलामध्ये उत्तर दिशेच्या मार्गावरून पालख्या ये जा करत असतात. मग या उत्तर मार्गाने कोणता जीव प्रवेश करतो? काय केल्यानंतर या उत्तर मार्गाने जायला मिळेल? जे वेदाचे उपासक आहेत, ज्यांनी वेदाची उपासना केली, ते वेद उपासक. ज्यांनी अतिथींची पूजा केली, जे अतिथी पूजक आहेत, दारावरती आलेला अतिथी विनमुख नाही जाऊ दिला, दारावर आलेल्या अतिथींना पाहुणचार करूनच मग पाठवलं, ते अतिथी पूजक या उत्तरद्वाराचे अधिकारी आहेत. जे दुर्गेचे भक्त आहेत, जे सूर्याचे भक्त आहेत, सूर्याची आराधना करणारे आहेत. भगवान सूर्य देवतांना दररोज नमस्कार करणारे, सूर्य म्हणजे आसन करणारे आहेत. भगवान सूर्यांची आराधना करणारे आहेत, सूर्याची उपासना करणारे आहेत. सूर्याचे उपासक, वेदाचे उपासक, ज्यांनी पर्वणीच्या काळामध्ये, शुद्ध अशा पर्वामध्ये, दसरा असेल, दिवाळी असेल, पाडव्याचा मुहूर्त असेल, यानंतर शुद्ध पर्व आहे, आषाढी एकादशी आहे, सोमवार, प्रदोष व्रत, या पर्व काळामध्ये तीर्थामध्ये ज्यांनी स्नान केलं का, ते या उत्तर मार्गाचे अधिकारी आहेत. ज्यांनी धर्म रक्षण केलं, धर्माच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. एखादी गाय मारण्यासाठी घेऊन जात आहेत किंवा गोसेवा करण्यासाठी जे गोसेवक आहेत का, त्यांनी गोसेवा करत असताना त्यांनी त्यांच्या जीवाची आहुती दिली किंवा त्यांचा त्या कार्यामध्ये जीव जर गेला गायीच्या रक्षणासाठी, तर त्यांचा देह मुक्त झाला. त्यांनी आजपर्यंत काय कर्म केले, परंतु त्या कर्म सगळे माफ. गायीच्या सेवेसाठी त्याचा जीव गेला ना.
धर्माच्या कार्यासाठी त्याचा जीव गेला ना, त्याला मुक्ती मिळाली, त्याला मुक्ती प्राप्त झाली. स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे. ज्यांनी हजारो गायी वाचवल्या, त्यांच्या एवढं पुण्यकर्माचं कार्य त्या गोसेवकांनी एवढं पुण्यवान कोणीच नाही आहे. ज्यांना तीर्थक्षेत्रामध्ये मरण आलं, ज्यांनी योग मार्गाने शरीराचा त्याग केला, जे सत्पात्र पूजक आहेत आणि मोठमोठे जे दानी आहेत, मंदिराचा जीर्णोद्धार केला, देवस्थानाच्या ठिकाणी जे येणारे भक्त आहेत त्या भक्तांसाठी निवासस्थान उपलब्ध करून दिले, मोठमोठे दान ज्यांनी दिले, हजारो गायी दान दिल्या, हजारो एकर जमीन दान दिली, मोठमोठे दाता आहेत. 1-1 किलो सोनं अर्पण करणारे सुद्धा आहेत. हे मोठे मोठे दानी ज्यांनी गोरगरिबांचा उद्धार केला, आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे ज्यांनी गोरगरिबांचा सांभाळ केला, त्यांच्यासारखे महादानी ज्यांनी योग मार्गाने आपल्या शरीराचा त्याग केला, आणि सर्वात महत्वाचा ज्यांचा जीव तीर्थक्षेत्रामध्ये गेला, पंढरपूर असेल, काशी असेल, गया, गधा, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, सोरटे सोमनाथ, हे जे तीर्थ आहेत ना, अतिशय पावन असे तीर्थ आहेत. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारका, वितश्येत सप्तहिते मोक्षदायिका. अयोध्या आहे, मथुरा आहे, माया, काशी आहे, कांची आहे, अवंतिका, पुरी, द्वारका, वितश्येत सप्तहिते मोक्षदायिका. ह्या जे 7 पुऱ्या आहेत का, त्या जीवाला मोक्ष प्रदान करणारे आहेत. मथुरा, वृंदावन, ज्या मथुरेमध्ये, ज्या वृंदावनामधला एक रज ना रज संताच्या चरणाच्या रजाने पवित्र झालेला मथुरा, वृंदावन, पंढरपूर, आळंदी, देहू, आळंदीच्या तीर्थभूमीमध्ये कैवल्याचा पुतळा आमचे माऊली ज्ञानोबा राय, संजीवन समाधी, जिवंत समाधी आहे. आज सुद्धा त्या पुण्यक्षेत्रामध्ये गेल्यानंतर विलक्षण अशी शांती या देहाला, या जीवाला प्राप्त होते. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करतात आणि आपल्या देहाचं कल्याण करून घेतात. जे तीर्थक्षेत्रामध्ये ज्यांचा जीव गेला, ते त्या उत्तरद्वाराने जातात, मोठमोठे दानी आणि याचक असणारे. आता एक द्वार उरतं ते पश्चिमेचं. पश्चिमेचं जे द्वार आहे, त्या द्वाराच्या दोन्ही बाजूने रत्नखचित निवास स्थान आहेत. अमृत मधुर असलेल्या विहिरी व तळे ठिकठिकाणी आहे. मोठमोठ्या ऐरावत म्हणजेच हत्तींची ये जा त्या रस्त्याने होत आहे. उच्चैश्रवाच्या अश्ववंशातील घोडे, त्या घोड्यांची ये जा त्या रस्त्याने सुरू आहे. आता या पश्चिम द्वारामधून काय कर्म करावे लागतील, ज्यामुळे या पश्चिम द्वाराने यमधर्माच्या नगरामध्ये, यमधर्माच्या दरबारामध्ये जायला मिळत. ते अधिकारी कोण आहेत? जे आत्मपरायण योगी आहेत. आत्मपरायण योगी ज्यांनी योग साधला का, योग आचरण केलं, संपूर्ण या जी आपल्या देहाची जी देहरचना आहे, या देहरचनेमध्ये
योग मार्गाच्या बळावरती कुंडलिनी जागृत करता येते. आणि जो ब्रह्मरंध्र आहे का, ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असणारी गोडी त्या चकोराप्रमाणे चाखता येते. त्यामुळे तर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा राय काय सांगतात, योग मार्गाचरण करा, ब्रह्मचर्याचं पालन करा. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. जो युवा आहे ना, युवानी ब्रह्मचर्याचं आचरण करावं. सगळ्यात जास्त तेज, सर्वात तेज कशामध्ये असेल तर ते ब्रह्मचर्यामध्ये आहे. चेहऱ्यावर जे तेज आहे ना आपल्या, ते ब्रह्मचर्य दाखवून देते. पहा, जो ब्रह्मचारी आहे काय तेजोमय चेहरा दिसतो. 75 वर्ष 80 वर्ष वय आहे, परंतु अखंड तेच तेज त्यांच्या चेहऱ्यावरती चमकत. शरीरामध्ये या नवरसामध्ये सगळ्यात पवित्र असणारा रस कोणता आहे? वीर्य आहे. वीर्य ज्यावेळी ते वीर्य ऊर्ध्व वाहत का, मग योग्याची स्थिती काय आहे? माणसाचं मन ज्याप्रमाणे पाणी उताराकडे वाहत ना, त्याप्रमाणे मन हे विषयांकडे वाहत. आणि मग त्या विषयाकडे वाहणाऱ्या मनाला भगवंताच्या नामस्मरणाची किंवा योग मार्गाची गोडी लागली, त्यावेळी विषयाच्या ठिकाणी वाहणार चित्त, विषयाच्या ठिकाणी वाहणार मन पवित्र होत. आणि मग जे योगी आहे, ज्यांनी योगाने सगळं जाणून घेतलं, योग मार्गाने, ते योग उपासक या पश्चिम मार्गाने या यमाच्या दरबारामध्ये येतात. त्यानंतर जे शास्त्र चिंतक आहेत, शास्त्राचं जे चिंतन करतात, 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत. वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, पुराणामध्ये काय सांगितलं, श्रुती स्मृती या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये जे चिंतन करतात, जे ज्ञानेश्वरी वाचतात, गाथा वाचतात, भगवंताचं जे भगवंतांनी सांगितलेलं जे दिव्य ज्ञान आहे, ते ज्ञान जे ग्रहण करतात, ते शास्त्र चिंतन. जे भगवान श्री विष्णूंचे एकनिष्ठ भक्त आहेत, जे गायत्री जापक आहेत, गायत्री मंत्राचा जप करणारे, ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. अखंड जाप सुरू आहे हो गायत्री मंत्राचा, गायत्री जापक. ज्यांनी हिंसा केली नाही, परहिंसा, परनिंदा यांच्यापासून जे दूर राहिले का, ते जे आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहतात. लक्षामध्ये घ्या, विषय आहे ना, या विषयांबद्दल कितीही जरी चिंतन केलं तरी एवढा हा खोल विषय आहे. ज्या विषयांनी मोठे मोठे जपी तपी मुनी यांना कामाला लावलं. अहो, ज्यांनी कामाला जाळून टाकलं, कामाचं ज्यांनी मर्दन केलं, त्या मदनाने भगवान शंकरांना सुद्धा सोडलं नाही. बिल्लिनीच्या पाठीमागे गेले भगवान शंकर. मग हा जो काम आहे ना, हा खूप मोठा आणि अभ्यास करण्यासारखा विषय आहे. मग हा काम वश कसा करायचा? शास्त्र काय सांगतं? पत्नीशी एकनिष्ठ राहा. जो प्राणी, जो मनुष्य आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहतो का, त्याला आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही. कारण
पत्नी ही लक्ष्मी आहे आणि जो लक्ष्मी सोबत एकनिष्ठ आहे त्याच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्रसन्न राहते. परंतु जे आपली स्वतःची पत्नी सोडून देऊन इतर स्त्रियांच्या नादी लागतात, आपल्या पत्नीला दुःख देतात, त्यांचा या ठिकाणी अधोगती होण्यापासून कोणी वाचू शकणार नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये दोन अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींपासून मनुष्यानं कायम दूर राहिलं पाहिजे. कितीही जरी मोठा योगी असेल, ज्यावेळी त्याची दृष्टी दूषित झाली ना, परस्त्री माते समान जाण ही भावना ज्या दिवशी त्याच्या नजरेमधून संपली ना, त्या दिवसापासून तो अधोगतीला लागला. पहिला विषय आहे ज्या विषयापासून दूर राहिले पाहिजे, तो विषय आहे काम आणि स्त्री, परस्त्री. विशेष करून या गोष्टीपासून दूर दूर राहिलेले आहे. नाथ महाराजांनी सांगितलेल्या नित्यपाठामध्ये काय सांगतात? भगवंता नका हो म्हणले, नको नको स्त्रियाचा सांगातही नको आणि परमार्थही नको. स्त्रियांची संगतीच नको आम्हाला, त्यांचा परमार्थ सुद्धा नको, त्यांचा सांगात सुद्धा नको. जो साधक आहे, साधकाची दशा उदास असावी आणि समाधी असावी अंतर्बाह्य. साधकाची दशा कशी असावी? मग त्या साधकाच्या साधनेमध्ये विघ्न आणणारी एकमेव वस्तू आहे स्त्री. म्हणून साधकांनी ज्यावेळी पवित्र दृष्टीने या जगामध्ये संचार केला ना, त्याला बाधा कोणीच आणू शकत नाही. काय ऐकायची शास्त्र, काय ऐकायची पुराण, यामधून हा बोध घ्यायचा. सौमित्र रामायणामध्ये आचरण सांगितलेलं आहे, आचरण शिकवलेलं आहे. लक्ष्मण आहेत ना, सीता मातेच्या कानामधला दागिना ओळखू आला नाही त्यांना, परंतु सीता मातेच्या पायामधलं पैंजण त्यांना दाखवल्याबरोबर हे माझ्या मातेच्या पायातलं पैंजण आहे. सौमित्राची आमच्या दृष्टी सीता मातेच्या केवळ चरणावरती होती. हा आदर्श सांगितला आम्हाला या शास्त्रांनी, हा आदर्श सांगितला जपायला आमच्या पुराणांनी. आणि स्त्रियांप्रती भावना, स्त्रियांप्रती दृष्टी एवढी जर पवित्र असेल तर त्या साधकाच्या साधनेमध्ये कोणीच विघ्न आणू शकत नाही. म्हणून जे आपल्या स्वतःच्या पत्नीसोबत एकनिष्ठ राहतात ना, त्यांना सुद्धा ब्रह्मचारीच म्हटलेलं आहे. त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही. आणि मग ते प्राणी या पश्चिम द्वाराने यमाच्या दरबारामध्ये आत जातात. जे अग्निहोत्री आहेत, अग्निहोत्र, जे वेदपाठक आहेत, जे ब्रह्मचर्य व्रत पालक आहेत, ब्रह्मचर्य व्रताचं ज्यांनी पालन केलं, ज्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला, ज्यांनी तपश्चर्या केली, तपोनिष्ठ, आणि ज्यांनी सगळीच्या सगळी कर्म ब्रह्माला अर्पण केली, कृष्णार्पण, ब्रह्मार्पण, ते जीव या पश्चिम द्वाराने आत येतात. आणि मग भगवंत सांगतात, ज्यावेळी मनुष्य जन्माला येतो, स्त्री असेल पुरुष असेल, जन्माला आलेल्या मनुष्यावरती तिघा जणांचं ऋण राहत. पहिलं देवांचं ऋण, ज्या देवाने हा एवढा सुंदर देह दिला, त्या देवाचं ऋण, त्या ऋणातून मुक्त झालं पाहिजे. दुसरं ऋण आहे ऋषींचं, आणि तिसरं ऋण आहे माता पित्यांचं.
या तिघांच्या ऋणातून जो मुक्त झाला ना, तो या पश्चिम द्वाराने यमाच्या दरबारामध्ये जाऊन दिव्य दरबार पाहू शकतो आणि तो पुण्याचा अधिकारी आहे. पित्राच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल, ज्यावेळी पिता मरण पावतो, ज्यावेळी पित्याचा या इहलोकीपासूनचा प्रवास संपतो ना, परलोकाचा प्रवास सुरू होतो का, त्यावेळी त्या पित्राच्या ऋणामधून जर मुक्त व्हायचं असेल तर त्या पुत्राने त्या पित्याला खांदा दिला पाहिजे. हेच तर आज चुकत आहे ना. जे ग्रंथांनी सांगितलेलं, जे शास्त्रांनी सांगितलेलं, जे शास्त्रोक्त ज्ञान आहे, त्यापासून आपण वंचित होत चाललेलो आहोत. त्यामुळं कथा ही काळाची गरज बनत चाललेली आहे. कारण हे नियम आपण विसरत चाललेलो आहोत. आजकाल पित्याला खांदा देऊ देत नाहीत. का देऊ देत नाहीत? स्वतः भगवान श्री विष्णूंनी सांगितलेलं आहे. पित्याने लहानपणी त्या बाळाला अंगा खांद्यावरती खेळवलेलं असतं. ज्या पित्याने लहानापासून आपल्या बाळाला अंगा खांद्यावर खेळून मोठं केलं का, त्या पित्याचं त्या बाळावरती ऋण आहे. आणि त्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल ना, तर पिता मरण पावल्यानंतर कोणाचंच ऐकायचं नाही. आपल्या पित्याला खांदा देण्यासाठी स्वतः पुढे जायचं आणि पित्याची अंत्ययात्रेसाठी स्वतः पित्याला उचलून खांदा देऊन स्मशानापर्यंत घेऊन जायचे. ज्यावेळी पुत्र पित्याला खांदा देतो ना, त्यावेळी त्याचं पडणार एक एक पाऊल, एक एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतो. या एवढ्या मोठ्या पुण्यकर्मापासून त्याला वंचित ठेवलं जातं. एखाद्या पुत्राला जर खरंच पितरांच्या ऋणामधून, पित्याच्या मातेच्या ऋणामधून जर मुक्त व्हायचं असेल ना, आपल्या पित्याला अवश्य खांदा द्यावा. कोण काही म्हणेल, विरोध करा, शास्त्राचा आधार आहे. कोण जर काही सांगितलं तर त्याला सांगा. गरुड पुराणामध्ये स्वतः भगवान श्री विष्णूंनी सांगितलेलं आहे, ज्या पित्याने अंगा खांद्यावरती खेळून मोठं केलं, त्या पित्याच्या ऋणामधून मुक्त होण्यासाठी पित्याला खांदा दिला पाहिजे. आणि त्या पडणाऱ्या पुत्राच्या पाऊलाचं एक एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. कोणी अडवत असेल तर सांगा त्याला, गरुड पुराणाचा आधार, या गोष्टीला शास्त्राचा आधार आहे आणि शास्त्राप्रमाणेच आपण वागतो. मग जे या देवादिकांच्या, भगवंताची भक्ती करून देवादिकांच्या ऋणातून मुक्त, अन्नदान हे करून ऋषींच्या ऋणामधून मुक्त होता येतं आणि पित्याला अंत्ययात्रेला खांदा देऊन पित्याच्या ऋणामधून मुक्त होता येतं. मनुष्यावरती हे जे 3 प्रकारचे हे जे ऋण आहेत ना, या 3 ऋणामधून ज्यावेळी मनुष्य मुक्त होतो, त्यावेळी तो या पश्चिम दिशेकडून यमाच्या दरबारामध्ये येतो. त्यानंतर जे पंचयज्ञ करतात, जे पितरांना जेवू घालतात, महाळ महिन्यामध्ये पुष्कळ अन्नदान करतात का, खरंच त्यांच्या इतके पुण्यवंत कोणीच नाहीत. श्रेष्ठ मानावं लागेल त्यांना, जे आपल्या पितरांच्या सेवेसाठी हजारो लोकांना जेवू घालतात. सुंदर असणारा असा हा महाळ महिना, पितरांचा मास, पितरांचा महिना. या महिन्यामध्ये पितरांच्या नावावरती अवश्य अन्नदान करावं, जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर. यानंतर जे आपल्या पित्याचं श्राद्ध करतात, मातेचं श्राद्ध करतात, आणि जे दुर्जनांचा त्याग करून सतसंगतीमध्ये राहतात,
चांगल्या विचारांच्या माणसासोबत राहतात त्या जीवांची मुक्ती तर होते, परंतु या इहलोकीचा प्रवास संपल्यानंतर सुद्धा त्यांना या पश्चिम द्वारामधून यमदेव आत बोलवून घेतात. मरण पावल्यानंतर त्यांच्यासाठी अप्सरांनी भरून दिव्य विमान पृथ्वी तलावरती येतं. त्या विमानामध्ये त्याला बसवून या यमधर्माच्या दरबारामध्ये घेऊन जातात. आणि मग अशा जीवांचा पाहुणचार स्वतः यमधर्म करतो. चतुर्भुज रूप ज्यावेळी पापात्म्यांना भयंकर असं भयासूर रूप दावणारा तोच यमदेव ज्यावेळी पुण्यात्मा अप्सरांनी भरलेल्या विमानामधून ज्यावेळी येतो आणि त्याला या यमाच्या दरबारामध्ये आणलं जातं, त्यावेळी स्वतः यमदेव त्याच्या स्वागतासाठी जातात. स्वतः स्वागतासाठी आत बोलवतात. त्याला सुवर्णाचं आसन देतात बसण्यासाठी. सुवर्णाच्या सिंहासनावरती त्याला बसवतात. स्वतः यमदेव त्याच या ठिकाणी पाद्यपूजा करतात. स्वतः यमदेव पायाची पूजा करतात. आणि मग जे वेद उपासक आहेत, जे यमाच्या दरबारामधले जे अधिकारी आहेत, त्यांना यमदेव सांगतात, हे अधिकाऱ्यांनो, हा जो जीवात्मा आहे यांनी पापकर्माला घाबरून किंवा सत्याचा मार्ग अवलंब करून आयुष्यभर पुण्यकर्म केली, आयुष्यभर दान धर्म केला, गरिबांच्या लेकरांचं कल्याण केलं, स्वतःच्या संसारासाठी स्वतःच्या प्रपंचासाठी सर्वजण करतात, परंतु ज्यांनी इतरांचा उद्धार केला, एखाद्याच्या लेकीचं लग्न आहे, त्या लग्नाला पैसे दिले, हो दान म्हणून दिले, त्या एखाद्याच्या गरीबाच्या लेकीच्या लग्नामध्ये पसारा दिला, उदारांतकरणाने विसरून गेला, हो ती नाव घेईल नाही घेईल तो तिचा भाग राहिला, परंतु यांनी शुद्ध मनाने दान दिलं, त्यांच्यासारखा श्रेष्ठ कोणीच नाही आहे. स्वतःच्या संसारासाठी सर्वजण करतात, परंतु जो इतरांसाठी करतो, इतरांसाठी जगतो, त्याला संत म्हणावं. आणि मग तशा संताची संगती घडो, घडेल संगती संताची, मग तेथे राम नाम होईल श्रवण. आणि मग या नामस्मरणाने या देहाचा आणि जीवाचा दोघांचाही उद्धार होईल. आणि उद्धार झाल्यानंतर ज्यावेळी यमाच्या दरबारामध्ये पोहोचलं, त्यावेळी यमाकडून त्याचं स्वागत, त्याची पाद्यपूजा होईल. आणि मग त्याला जितकी दिवस त्या यमाच्या दरबारामध्ये राहायचे तितकी दिवस खुशाल राहा म्हणतात. आणि मग तितके दिवस राहिल्यानंतर ब्रह्मलोकामध्ये जाण्यासाठी विमानामध्ये बसून त्याला पाठवून देतात. हा आहे यमाचा दरबार. त्या यमाच्या दरबारामध्ये असलेल्या राजा ऋषी मुनींना सांगतात, बघा म्हणले, या जीवात्म्यांनी नाशवंत देह आणि नाशवंत या धनापासून धर्माची प्राप्ती करून घेतली. आणि मग या जीवाचा हा उद्धार झाला. सगळेजण स्वागत करा, सगळेजण त्या जीवाचा प्रणाम करतात. तिथले ऋषी मुनी राजे महाराजे त्याची स्तुती करतात, तिथले देव लोक त्याची स्तुती करतात. आणि मग तो जीवात्मा त्या देवांची व संताची स्तुती घेत 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 मग तो जीवात्मा पुढे ब्रह्मलोकामध्ये जातो. किंवा त्याला त्या ठिकाणी त्या दरबारामध्ये जर राहायचं असेल तर तो कल्पांतापर्यंत राहू शकतो. आणि मग त्याच्या पुण्याच्या बळावर, त्याच्या उरलेल्या पुण्याच्या बळावरती अजून तो सद्भाग्य घराण्यामध्ये जन्म घेतो. मोठ्या घराण्यामध्ये, पैसा असलेल्या, धर्माचं आचरण करणाऱ्या घरामध्ये त्याला पुन्हा जन्म मिळतो. आणि मग भगवंताची सेवा करून तो स्वतःच्या देहाचं कल्याण करून घेतो. हे आहे यमराजाच्या यमपुरीचं वर्णन. मग ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी या अध्यायाची फलश्रुती काय आहे? आपण अध्यायाची फलश्रुती सुरुवातीला नाही सांगत. एखादा अध्याय ऐकल्याने, श्रवण केल्याने त्यापासून फळ मिळतं
हे तो इथपर्यंत जर ऐकत आला तर त्याला कळावं की या अध्यायाची ही फलश्रुती आहे. म्हणून आपण अध्यायाच्या शेवटी त्या अध्यायाची फलश्रुती सांगतो. मग हा जो गरुड पुराणाचा 14वा अध्याय आहे, या अध्यायाची फलश्रुती अशी आहे, ज्यांनी भक्तिपूर्वक लक्ष देऊन हा अध्याय ऐकला का, मनोभावाने ते ह्या यमसभेमध्ये जातात. बघा, पुराण कथा ऐकल्याचं एवढं मोठं पुण्यफळ ग्रंथकर्त्यांनी भगवान श्रीविष्णूंनी सांगितलेलं आहे. त्यामुळं कथा ऐकत असताना मनोभावाने कथा ऐकावी, मनोभावाने कथा श्रवण करावी, म्हणजे त्या कथेच्या पुण्यफलाची प्राप्ती आपणाला होईल. आणि मग तो जीव सहजच या देहातून तरुण जाईल. अध्यायाच्या शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, प्रपंच करण्यासाठी सर्व जीव रात्रंदिवस झटत आहेत. सर्वजण पैशाच्या पाठीमागे आहेत. पैसा 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 पैसा. रात्रंदिवस पैशाच्या मागे लागणाऱ्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये जो धर्म करायचा काळ, त्यांच्या आयुष्यामधला ज्यावेळी कारभार निघून जातो ना, त्यावेळी त्यांच्या लक्षामध्ये येतं की आपण पैसा तर कमावला, परंतु धर्म करायचा राहून गेला. पैसा तर कमवला, परंतु स्वतःसाठी जगायचं राहून गेलं. स्वतःसाठी एखादी वेळेस नाही जगलं तर चालेल, परंतु इतरांसाठी जगा. 84 लक्ष योनीनंतर हा दुर्मिळ नरदेह प्राप्त होतो आणि लोक आत्मघाताचा विचार करतात. एवढ्या एवढ्या कारणावरती आत्मघात करायचा प्रयत्न करतात. औषध पितात, या देहाला संपवण्याचा प्रयत्न करतात. का? तुमच्या आयुष्यामध्ये खरंच जर एवढं संकट आलं असेल ना, तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, कर्ता आणि करविता केवळ आणि केवळ एक भगवंत आहे. त्याच्या इच्छेशिवाय एक पान सुद्धा हलत नाही. मग सगळाच्या सगळा असणारा तुमचा भार त्या भगवंतावरती अर्पण करा. भगवंता, माझा देह, माझी कर्म सगळी तुला अर्पण. आता मी तुमच्यावरती सगळं सोडून दिलेलं आहे आणि तुमच्यामध्ये रममान झालेलं आहे. म्हणून हा दुर्मिळ असा प्राप्त झालेला नरदेह, या नरदेहामध्ये ज्यावेळी स्वतःचा कंटाळा येईल ना, सोडून द्या सगळं आणि भगवंताच्या चरणी भाव अर्पण करून सांगा देवाला, देवा मी तुझा आहे आता, आणि आता काय करायचं ते तुझ्या हातामध्ये आहे. भगवंता, करता करविता तूच आहेस भगवंता. म्हणून भगवंताच्या चरणी निस्सीम मनाने सगळं अर्पण करावं, ब्रह्म अर्पण करावं आणि मग भगवंताच्या भक्तीमध्ये लीन व्हावं. अहो, तो भगवंत तुमची सगळी संकट अशी तारून नेईल. याच श्रवणाने 14व्या अध्यायाला याच ठिकाणी विश्राम देऊया. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण. रामकृष्ण हरी. गोड असं अध्यायाचं निरूपण झालेलं आहे. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा. अध्यायाला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या ग्रंथाचं दिव्य आणि भव्य ज्ञान आपल्याला ग्रहण करता येईल. रामकृष्ण हरी. आदेश.